आणि जरी संसदेचं अधिवेशन सुरू असलं, आवाज येतो का? हो येतो. हा जवळ किती जवळ येणार? खाली घ्या. हा, संसदेचं अधिवेशन आपलं दिल्लीमध्ये सुरू आहे आणि मला त्या ठिकाणी थांबणं अत्यंत आवश्यक असताना सुद्धा पिंपरी चिंचवडच्या विभागामध्ये वाकड पोलीस स्टेशन जे आहे, जातोडे हे गाव आहे आणि त्या ठिकाणी अत्यंत गंभीर अशा पद्धतीची घटना घडलेली आहे. माणूस हा कुठल्या थरावर जाऊ शकतो हे आपण या ठिकाणी आपण सर्व देशभर पाहतो आहोत. पुणे जिल्ह्यामध्येच अशाच पद्धतीचा प्रकार हा भोरमध्ये घडला होता. अत्यंत लहान वयाच्या मुलीवर अत्याचार करण्याची मानसिकता जी आहे ही माणुसकीला कलंक लावणारी आहे आणि अशाच पद्धतीचा प्रकार या कातोडे गावामध्ये घडलेला आहे. लातूर जिल्ह्यातून औसा तालुक्यातून आपलं पोट भरण्यासाठी आलेले कुटुंब, वडील हे आपलं मोलमजुरी करून आणि त्यांची जी मुलींची पत्नी मुलीची आई आहे ती सुद्धा घरकाम करून आपलं पोट भरण्याचा प्रयत्न करणार हे अत्यंत बौद्ध समाजाचं फॅमिली आणि यांच्या या फॅमिली मधल्या 2 मुलींवरती अत्याचार झाल्याचा अत्यंत गंभीर अशा पद्धतीचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. आणि आज मी या कुटुंबाला भेट देण्यासाठी आलेलो आहे. मी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी अत्यंत दुःख व्यक्त केलेलं आहे की त्यांच्या मुलीवर झालेला अत्याचार आहे हा आम्हाला अत्यंत वेदना देणार आहे. आणि त्यांच्याशी आम्ही बोललेलो आहोत. त्यांना आम्ही सांगितलंय की आम्ही आपल्या पाठीशी आहोत. जो आरोपी आहे, ज्या नराधमाने अशा पद्धतीचा अत्याचार केलेला आहे त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे. मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे, होम मिनिस्ट्रीशी बोलणार आहे आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टाकडे लवकरात लवकर द्यावी अशा पद्धतीची मागणी आपण करणार आहोत. आमचे पोलीस स्टेशनचे, वाकड पोलीस स्टेशनचे आपली एसीपी आहेत कुराडे, त्यानंतर आपलं पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहे साळुंके, यांच्याशी आम्ही बोललेलो आहोत. त्यांनी सुद्धा या प्रकरणाचा अत्यंत चांगल्या पद्धतीने तपास केलेला आहे आणि आरोपीला फाशीची शिक्षा कशी होऊ शकेल यासाठी चार्जशीट दाखल करण्याचा ते लवकरच प्रयत्न करणार आहे. आणि मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही बोलणार आहे, गृह राज्यमंत्र्यांनाही बोलणार आहे आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टाकडे द्यावी आणि 4-5 महिन्यामध्ये त्याचा निकाल आला पाहिजे आणि आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून माझी मागणी आहे, सूचना आहे आणि त्यासाठी आपण नक्की प्रयत्न करणार आहोत. जे सामाजिक न्याय खातं आहे त्या सामाजिक न्याय खात्याच्या वतीनं अशा पद्धतीची अत्याचाराची घटना जर महिलेवर मुलींवर जर झाली तर त्यांना 5 लाख रुपये देण्याची तरतूद आहे. त्याप्रमाणे समाज कल्याण सामाजिक न्याय खात्याकडून मुलींच्या आणि त्यांच्या आई वडिलांच्या नावावर जो अकाउंट आहे उघडण्यात येणार आहे आणि सामाजिक न्याय खात्याच्या वतीनं त्यांना 5-5 लाख रुपये देण्यात येणार आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्यांना 51,000 रुपयाची मदत आम्ही आता दिलेली आहे आणि अत्यंत हे गरीब असणार अशा पद्धतीचं कुटुंब आहे. या अशा मुलींवर, आपल्या गरीब मुलींवर अशा पद्धतीचा अत्याचार करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि मला वाटतं की त्याचा निषेध सुद्धा या पिंपरी चिंचवडमध्ये या ठिकाणी मोर्चा काढून केलेला आहे, आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत.
पण या अत्याचाराचा मी तीव्र निषेध करतो, धिक्कार करतो. आणि आता अशा पद्धतीचे अत्याचार होऊ नये यासाठी समाज बांधवांनी पुढे येणं आवश्यक आहे. हे काम फक्त कायद्याने होणार नाही आहे. कायदे अनेक होतात पण त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळं कायदा तर आहेच आहे. आपलं निर्भया हत्याकांड जे चालू होतं दिल्लीमध्ये, त्यावेळेला पार्लमेंटनी अशा पद्धतीचा अत्याचार करणाऱ्यांना फाशी शिक्षा देण्याचा कायदा केलेला आहे. या प्रकरणामध्ये या आरोपीवर पोक्सो लागलेला आहे आणि त्याला पोक्सोपेक्षा लवकरात लवकर त्याला फाशी शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे. 4-6 महिन्याच्या आतमध्ये फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे. आणि राज्य सरकारच्या वतीने यामध्ये पूर्णपणे लक्ष घालण्यात येईल. या ठिकाणचे जे पोलीस आहेत ते सुद्धा या प्रकरणामध्ये लक्ष देऊन आहेत. आमचे बीजेपीचे तलाठी आहेत, RPIचे आमचे सगळे कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा या प्रकरणाकडे लक्ष देऊन आहेत आणि या केसमध्ये लवकरात लवकर या कुटुंबाला न्याय मिळावा आणि आरोपीला फाशी शिक्षा व्हावी अशी आमची सूचना आहे. 6 वर्षाची मुलगी आहे आणि नंतर आपली 10 वर्षाची मुलगी आहे. तर त्या 10 वर्षाच्या मुलींनी आपल्या जबाबामध्ये पोलिसांना सांगितलेलं आहे की एकदा हिला तो माणूस घेऊन गेला होता. त्यामुळं दोन्ही मुलींच्या नावावर ते 5-5 लाख रुपये मिळणार आहेत. अशी 10 लाखाची रक्कम ही या कुटुंबाला मिळेल.